नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांना प्रत्युत्तर दिलंय. तर ते न्यायमूर्तींची कारकीर्द वादग्रस्त असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय. मुंबईला लुटणाऱ्यांनी शहांवरती बोलू नये. उद्धव ठाकरेंच्या शहांवरील टीकेवरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवरती टीका केली आहे. तर 2 नंबरवाल्यांना शेवटच्या नंबरला बसवल्याचा घणाघात सुद्धा केला आहे. शिवसेनेतील संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ वादावरती अखेर पडदा पडल्याची माहिती आहे. जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट आजूबाजूला बसल्याने वाद संपुष्टात आल्याची चर्चा आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्ग चुकीचा असल्याचं वक्तव्य आढळराव पाटलांनी केलेलं आहे. तर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं. कण्हेरीमध्ये श्रीनिवास पवारांनी सहकुटुंब हनुमंतरायाचं दर्शन घेतलेलं. यावेळेला योगेंद्र पवार, तनिष्का पवार आणि कुलकर्णी कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण त्यासाठी झाडं तोडू नका असं वक्तव्य हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवेंनी केलेलं आहे. तर वृक्षतोडीवरती आयुक्तांकडे उत्तर नसल्याचे ते म्हणाले. बीडमध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. सोयाबीनला 7,000 आणि कापसीला 12,000 रुपये देण्याची मागणी केलेली आहे. तर मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागपूरमध्ये शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय. तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी केलेली आहे. तातडीने प्रलंबित शिक्षकांना सेवेत कायम करण्याची मागणी केली आहे. हिंगोलीच्या वसमत शहरातील 11 कृषी दुकानांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. खत असून सुद्धा विक्री न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. परभणीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभ संपन्न झाला. यावेळेला 2,968 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. पुण्यात मद्यपी तरुणाने धिंगाणा केलेला. यावेळेला तरुणाने किराणा दुकानाचं मोठं नुकसान केलंय. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस ठाण्याचं कामकाज सध्या 500 स्क्वेअर फुटात चालू आहे. त्यामुळे जागेअभावी पोलिसांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तातडीने पोलीस ठाण्यासाठी जागा देण्याची मागणी केली जाते. सोलापूरातील प्रसिद्ध इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियममधील मुद्रांक शुल्क घोटाळा उघडकीस आला आहे. 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सोलापूर महानगरपालिकेकडून पार्क स्टेडियमची करोडो रुपयांची जागा तब्बल 29 वर्षांसाठी 500 रुपयांच्या करारपत्रकावरती देण्यात आली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये केमिकल माफियांनी हायदोस घातलेला आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गो ग्रीन इकोटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून घातक रसायन थेट जमिनीमध्ये पुरलं जात असल्याची तक्रार आमदार विनोद निकोले यांनी केलेली आहे. त्या कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडे केली आहे. बीड ते वडवणी दरम्यान रेल्वे ट्रॅकचं काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरती हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आलेली आहे. अहिल्यानगर ते परळी रेल्वे मार्ग पूर्णत्वाकडे जात असून अहिल्यानगर ते बीड ही रेल्वे सेवा यापूर्वीच याचा प्रारंभ झालाय. आता बीड वडवणी या रेल्वे मार्गाचं काम देखील पूर्ण झाल्यामुळे रेल्वे मार्गही लवकर सुरू होईल. जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं आहे. शिरूर तालुक्यातील वाघाळे या ठिकाणी बिबट्याने कुत्र्यावरती हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील लाख रायाजी या ठिकाणी जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे. रॉयल शेतकरी मित्र मंडळाकडून शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं असून 110हून अधिक बैलजोड्यांनी या शर्यतीमध्ये सहभाग घेतला आहे. पूरस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं समोर आलंय. अब्जावधींचा निधी मिळून देखील शेतकऱ्यांना ठोस मदत न दिल्याचं आरटीआयमधून उघड झाल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले. ऑक्टोबर 2025 या अवघ्या एका महिन्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल 1 अब्ज रुपयांची मदत जमा झाली आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना केवळ 75,000 रुपये वितरित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती चुकीची असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देत गैरसमज निर्माण केल्याचं म्हणत दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
महसूल खात्यातील प्रलंबित खटले 3 महिन्यात निकाली काढावेत, त्यासाठी कायदा केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. महसूल खात्याकडील सुनावणीचा 90 दिवसात निकाल लावण्याची सुधारणा कायद्यात केली जाईल असं बावनकुळे म्हणाले. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला उड्डाणपुलाजवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष मैदानात उतरलाय. राजकीय दबावापोटी तुकाराम मुंडेंवरती कारवाई करण्यात येऊ नये यासाठी किरण साठेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन दिलंय. अहिल्यानगरमधील वकील मारहाण प्रकरणामध्ये आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे. आगामी मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिक, नागपूर या ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येते. तर पुणे, पिंपरी चिंचवड मनपात राष्ट्रवादी, भाजप वेगवेगळे लढणार असल्याची माहिती असून नवी मुंबई महापालिकेसंदर्भात अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ठाणे कोर्टामध्ये हजर झाले. 2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावरती उत्तर भारतीय उमेदवारावरती झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील सुनावणीबाबत ते हजर राहिलेत. ही सुनावणी अवघ्या काही मिनिटांमध्ये संपली. गुन्हा मान्य आहे का असं कोर्टानं राज ठाकरेंना विचारलं. यावरती राज ठाकरेंनी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचंही सांगितलं. दरम्यान एका महिन्यामध्ये हे प्रकरण संपेल, सहकार्य करा असं कोर्टानं राज ठाकरेंना सांगितलंय. शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्ताने दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसह केंद्रातील नेते सुद्धा उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना अधिवेशन काळात अजित पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण आलंय. नागपूरमधील आमदार निवास परिसरातील हिंसक आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बच्चू कडूंच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट अखेर रद्द करण्यात आलं असून 500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शिवसेना पुणे महानगरपालिकेच्या 165 जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी दिली आहे. दरम्यान शहरामध्ये युती करण्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, मात्र भाजप जर आम्हाला 30 ते 35 जागा देणार असेल तर आम्हाला मान्य नाही असं धंगेकरांनी सांगितलंय. आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून उमेदवारांना फॉर्म देण्यास सुरुवात केल्याचं धंगेकर म्हणाले. उमरगा नगर परिषदेतील मतदार केंद्र आणि उमेदवारांवरती खासदार ओमराजे निंबाळकरांनी आक्षेप घेतलाय. उमरगा नगर परिषदेच्या मतदान केंद्रांवरती गुंडांच्या टोळीची दहशत आहे, त्यामुळे मतदान केंद्र स्थलांतरित करा अशा मागणीचं पत्र खासदार ओमराजे निंबाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. पैठण नगर परिषदेतील 4 नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी 18 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र यापैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाहीये, त्यामुळे आता पैठणच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नंदुरबार नगर परिषदेने स्ट्रॉंगरूम बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचा DVR पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याची हार्ड डिस्क बदलण्यात आलेली आहे. दरम्यान पूर्ण क्षमतेने भरलेली हार्ड डिस्क सील बंद करून कोषागारामध्ये ठेवण्यात आली आहे. मोहोळ नगर परिषदेतील EVM मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूम बाहेर शिवसेना उभाटा पक्षाचे कार्यकर्ते 24 तास पहारा देत आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा कार्यकर्ते पहारा देत आहेत. नागपूर शहरातील अवैध राजकीय होर्डिंग्स लावणाऱ्यांना हायकोर्टाने दणका दिलाय. प्रत्येकी 5 लाखांची नोटीस बजावत ही रक्कम भरण्याचे निर्देश नागपूर खंडपीठानं दिले. कर्जदाराचं 6 कोटींचं कर्ज थकलं म्हणून 40 कोटींची मालमत्ता अवघ्या 5 कोटीला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जदार वसन घोडके यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन, मालमत्ता खरेदी करणारे किशोर मंचंदा आणि दीपक मंचंदा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा विरोध सुरू असताना नाशिक महानगरपालिकेचा STP प्लांट उभारणीसाठी पालिकेने तब्बल 300 झाडं तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात पर्यावरणप्रेमी चांगलेच आक्रमक झाले.
पुणे शहर पोलीस दलात मेगा भरती होणार आहे. 2000 जागांसाठी 2,20,000 दाखल करण्यात आलेले आहेत. पोलीस शिपाई, वाहन चालकासह कारागृह शिपाई या पदांसाठी पुणे शहर पोलीस दलाची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणामध्ये धक्कादायक कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. बच्चीबाई हांडोगे या महिलेने स्वतःच्या गावात विकलेल्या मुलीचं बेकायदेशीर दत्तकपत्र बनवल्याचं समोर आलंय. केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती सिने स्टाईल कथा लिहित मुलीला दत्तक दिल्याचा उल्लेख स्टॅम्प पेपरवरती करण्यात आला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला सीमावाद मिटवण्यासाठी पालघरच्या तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत संयुक्त सीमा निश्चिती मोजणी करण्यात आलेली आहे. पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भूमिलेख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मोजणी पार पडली. गोव्यातील अर्पुरा नाईट क्लब दुर्घटनेमध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर गोवा सरकारने राज्यातील सर्व नाईट क्लबची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे गोव्यातील बहुतांश नाईट क्लब सध्या बंद आहेत. याचा मोठा परिणाम पर्यटनावरती होण्याची शक्यता आहे. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी वळसंकर कुटुंबियांसह 7 जणांचे CDR तपासले जाणार आहेत. शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी आत्महत्या केली होती आणि या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुणे शहरातील सिने क्लब, पब, बार, लॉज, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि तत्सम आस्थापनांचं फायर ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवक आघाडीने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केलेली आहे. तसंच नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचं पालन अनिवार्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मालाड या ठिकाणी हवा गुणवत्ता मापन केंद्राला भेट देत पाहणी केली आहे. सकाळी झालेल्या भेटीदरम्यान सिद्धेश कदम यांनी प्रदूषण घटकाचं मोजमाप करणाऱ्या अत्याधुनिक एअर क्वालिटी अनालायझर कार्यप्रणाली प्रत्यक्ष तपासली. पिंपरी चिंचवडमधील टॅक्स कन्सल्टंट मिलिंद विठ्ठलराव घाटेंनी गेली 2 वर्ष एका ग्राहकाकडून GST भरण्याच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक केलेली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता महापालिकेच्या अग्निशामक विभागाने गृहनिर्माण सोसायटी आणि व्यावसायिक आस्थापनांना अग्निसुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे. इमारतीमध्ये असणाऱ्या अग्निसुरक्षा यंत्रणा सुस्थितीत आहेत की नाहीत याची पाहणी करावी. खराब असल्यास तात्काळ दुरुस्त करून घेण्याचे आदेश अग्निशामक विभागानं दिले. या सगळ्या वेगवान घडामोडी बघितल्यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पुण्यातील बाबा भिडे पुलावरती सुरू असलेल्या पादचारी पुलाचं काम पुन्हा एकदा जोरात सुरू झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये या पुलाच्या कामाचा वेग कमी झालेला होता. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता होती. मात्र हा पादचारी पूल नव्या वर्षातच नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. पुण्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी हमाल भवनाबाहेर बाबा आढावांच्या अस्थींचं अनोखं विसर्जन करण्यात आलं. बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ हमाल भवनाबाहेर चाफ्याचं झाड लावत झाडाच्या मुळाशी त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे वळवल्यामुळे संगमनेरसह अकोले तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले. अकोले रेल्वे संघर्ष समितीच्या नेतृत्वात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावरती उतरले. नागरिकांनी रास्ता रोको करत तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाला 99 वर्ष पूर्ण झाली. धरणाची शताब्दीकडे वाटचाल सुरू झालेली असून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणातील पाण्याचं जलपूजन केलं. बीडमध्ये तहसीलदाराच्या बनावट सहीचं आणखीन एक प्रकरण समोर आलंय. बनावट स्वाक्षरीच्या माध्यमातून आदेश पारित केल्याप्रकरणी केजच्या तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीच्या सेनगाव या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण 100% भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी धरणातून पहिल्या आवर्तनाला सुरुवात करण्यात आली। त्यामुळे यावल आणि चोपडा तालुक्यातील तब्बल 37,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। नाताळ आणि नववर्षानिमित्ताने असलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून अमरावती पुणे, मुंबई नागपूर आणि पुणे नागपूर या मार्गावरती 18 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। स्वतःच्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली असं कॅप्शन देत व्हॉट्सअॅपवरती स्टेटस ठेवत आत्महत्या करत असल्याची पोस्ट करणारे बेपत्ता पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे अखेर घरी परतलेत। यवत पोलीस ठाण्यातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी भावनिक पोस्ट केलेली होती। देवळाच्या विठेवाडी परिसरात गेल्या 1 महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। त्यामुळे बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडलाय। सागरा प्राण तळमळला या सावरकरांच्या अमर काव्याला 116 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने 12 डिसेंबर रोजी श्री विजयापुरम अंदमान निकोबार या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यासाठी RSSचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असतील। कराड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 20वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे। या कृषी प्रदर्शनात AI आणि सेंद्रिय शेतीचं मुख्य आकर्षण असणार आहे, अशी माहिती सभापती सतीश इंगवले आणि उपसभापती नितीन ढापरेंनी दिली। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे वळवल्यामुळे संगमनेरसह अकोले तालुक्यातील नागरिक आक्रमक झाले। अकोले रेल्वे संघर्ष समितीच्या नेतृत्वात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावरती उतरले। नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। सांगली जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करत निलंबित करण्याची मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आलेल्या असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याचं म्हणत कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला। उसाला प्रतिटन 3,500 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं 3 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय। दरम्यान उपोषणकर्ते समाधान फाटे यांची प्रकृती खालावल्यामुळे वाखरी पालखी तळ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुक्यातील सीताराम साखर कारखाना बंद पाडत कारखान्याच्या गव्हाणीत उडी घेत आंदोलन केलंय। सांगलीतल्या भीमनगरमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला नागरिकांनी तीव्र विरोध केला। त्यामुळे केवळ 2 घराचं अतिक्रमण हटवल्यानंतर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम थांबवली। माणगाव महाड आणि श्रीवर्धनमधल्या शिवसैनिकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटलांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केलंय। चित्रलेखा पाटलांनी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवींच्या विरोधामध्ये बोलण्याची सुपारी सुनील तटकरेंकडून घेतल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केलाय। जळगावच्या यावल या ठिकाणी तहसील कार्यालयात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांना समान 2,500 मासिक पेन्शन लागू करण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं। निवासी नायब तहसीलदार BM पवार यांच्याकडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ पाटलांनी हे निवेदन दिलं आहे।